एक्साइटमेंट, तिला जायचा क्लासला, पण मम्मी देवीची तयारी करते तर ती बोलतो फास्ट फास्ट कर, तिला बघूनच जायची आहे देवी. टैलेंट देखो ब्रो, टैलेंट कहाँ से सीखा है? वो मेरी लड़कियों में नहीं है. मम्मी पण आमची हसत, तिला काहीतरी मला बोलायचं असेल पण तुझ्या लग्नाला पण मी असं हरवणार आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज नवरात्रीचा 5वा दिवस ना, व्हाईट कलर. काल जो आम्ही लुक करायचा डिसाईड केलेला तो काल करता नाही आला, मग आज करता. आज कुठं बाहेर पण नाही जायचं, पण तयारी अजून पूर्ण नाही झाली लुकची. मी ना चानूनी घाईघाईमध्ये ज्वेलरी बनवायला घेतले. आता जरा वेळाने तो लुक मी तुम्हाला दाखवतो. लक्षाची आम्ही ज्वेलरी बनवायला घेतले. टाइम तर बराच झाले पण तरी करताव. आता झाले, आता पुढचा करताव. चला, ज्वेलरी तर पूर्ण आपली रेडी झाली. आता देवीला घालायची आहे, मग घातल्या मी तुम्हाला देवीचा पूर्ण लुक दाखवतो. एक्साइटमेंट, तिला जायचा क्लासला, पण मम्मी देवीची तयारी करते तर ती बोलतो फास्ट फास्ट कर, तिला बघूनच जायची आहे देवी. गाणी बोल चानू एखादा माईक मध्ये. आजचा बघा देवीचा व्हाईट ड्रेस आणि रुद्राक्षांची ज्वेलरी घातली देवीला. ही ऑरेंज वरती करणार होतो, ऑरेंज वरती अजून चांगली दिसली असती, पण तेवढा वेळच नाही भेटला काल, म्हणून आज केला. नथ पण चानूनी बनवली रुद्राक्षाची, आणि मम्मीनी लवंगांची माल बनवली देवीला. दरवर्षी आम्ही ती बनवत आहोत. चला, आता मी आणि मम्मी चाललो आमच्या फेवरेट जागे म्हणजेच फुल मार्केटला. अजून 4 दिवस घट हन म्हणून आता देवीसाठी अजून फुलं गजरा हाणाची आहे आम्हाला, आणि आमची संपल्यान घरांची, तर तीच हाणायला आम्ही चाललो. कारण नंतर वेळ पण भेटणार नाही आणि जाम गर्दी पण होत जाईल फुल मार्केटमध्ये जसा जसा दसरा जवळ येईल, म्हणून मी आणि मम्मी जाऊन येतो. जाम डेंजर ऊन पण आता आम्ही खालते उभे राहून ना रिक्षाची वाट बघतो. मम्मी उपवास पण मम्मीचा तोंड बघा. जेव्हा नवरात्री चालू झाली 2 दिवस असा डोका दुखत होता उपवासामुळं. आज उन्हात जाऊन तास परत दुखणार आहे माझा डोका. घरा येऊन भाकरी पण करायच्या मम्मीला, मी नाही काम करणार. कवा यायला परीक्षा, तर मजा येईल. आज फुल भरले फुल मार्केट. यावेळेस तर पूर्ण रिकामी असतं दुपारच्या टायमान, पण आज जाम गर्दी पण. कलरफुल शॉपिंग चालू. डेंजर ऊन भाई, चप्पल पण नाही घातली, पाय वेटकारला असता. त्याची झाली शॉपिंग. आता घरा जातो. जाम डेंजर ऊन लागला, भूक पण लागले, लवकर जातो आता घरा. डेंजर तापले ना, मी चप्पल पण नाही घेतली, वाट लागले पुरी. तर आता क्रॉस करून पण जायचं ते साईडला. अब जाके सुकून मिला. चेहरा असा लाल लाल झाला उन्हामध्ये. शॉपिंग केली फुलांची ना, सुरुवात पण झाली गजरा विजरा बनवायची. आज टाइम होतं, मम्मी बनवून घेतं गजरं. आता 2-3 दिवस तर टाइम पण नसेल, काही ना काही चालूच राहील ना. दसऱ्याला तर अजिबात वेळ नाही भेटणार, सगळी आधीच तयारी करून ठेवायला लागतं त्यासाठी ना. उद्याच्या लुकचा पण आजच करून घेतो, कारण जे दिवशी लुक करायचं ना तेच दिवशी करायला घेतला तर आवडी घाई गडबड होतं. आज तर लुकसाठी जामच उशीर झाला, जो देवीचा लुक करायचा होता, म्हणून आता थोडी थोडी तयारी करायला सुरुवात करतो. आता मम्मीने घेतले वेणी बनवायला, आता ती बनवल्या मी दाखवतो कशी बनवले. हो, कभी तरी आप भी बना के दिखाओ. हमको नहीं आता. टैलेंट देखो ब्रो, टैलेंट कहाँ से सीखा है? वो मेरी लड़कियों में नहीं है. कहाँ से सीखा है ये सब? बचपन से. और क्या कर लेती हो? बहुत कुछ. झगड़ा भी बहुत अच्छे से कर लेते हैं. आता पेरू कापून आणले, तो खाताव. आज काही उपवासाचं पण जेवायला नसतं, सॉरी, उपवासाचं काही खायला बनवला नाही, तर पेरू खाताव. मम्मी जाम हाल करते माझं. तिचा पण उपवासच, रोज तेलकट खाऊन पण कंटाळा येतं, म्हणून काही बनवतच नाही आता. चला, पेरू तरी खाव. वेणी रेडी झाली. उद्याचा रेड कलर म्हणून रेड वेणी बनवले. उद्या कोली लुक करायचा आम्हाला. बघू कोलीचा, म्हणजे थोडाफार आम्ही विचार केले, आता कसा होतं ते उद्याच समजेल. माझ्या हाताने दिला तर तुला सांगते, तिला हे करायला पाहिजे. धर,
व्यवस्थित बनव. धाग्यातच तिला कव्हर करायला पाहिजे. थांब, त्याच्यात ते बघ निघतात फुलं. आवडी मेहनत केली पण वेणीमध्ये गॅप होत होता, तर परत सोडून परत बनवायला लागले. मम्मीचा जाम मोठा म्हणणं काहीतरी गजऱ्यांबद्दल सांगता. मी जेव्हा लहान होती ना तेव्हा आमच्या बिल्डिंग मध्ये एक भाडुती राहायची गोव्याची, पणजी गोवा. हा, ती गजरे बनवायची आणि अशा वेण्या वगैरे. तर ती मला म्हणजे तिने मला विचारलं तुला शिकायचंय का, मी हा सांगितलं. मग तिने मला शिकवलं वेणी बनवायला, म्हणून मला येते वेणी. ते काहीतरी आटोमना मरला तो. हा, म्हणजे माणसाला शिकण्याची पण आवड पाहिजे, तेव्हा त्याला येतं सगळं. जो माणूस सांगतो ना मला काहीच नाही येत, त्याला काहीच नाही येत आयुष्यात. अब अलग टेक्निक है. जेवढी मेहनत बनवायला झाली त्यापेक्षा जास्त सोराला चालू आहे. कवरी तार गुंडले नाही, ते टाइम आला मोबाईल घेऊन हिला बरोबर लोक व्हिडिओ पाठवतात. लो अन्नी का अन्ना ने अन्नी उसका गजरा देखो, ब्युटीफुल गजरा. मी कभी भी उपाशी पेट नाही राहू शकत. ज्वेलरी घालायची कोली लुकला. कोलबी ना चिंबोरी चानूनी बनवले. आता कोलबीचं थोडंसं काम बाकी आहे, तो पण ती करून घेतं. मग ड्रेस मी आजच चेंज करून घेईन. आम्हाला ती ज्वेलरी घालायची होती कोलबीना चिंबोरी बनवलेली, पण प्लॅन आमचा थोडा चेंज झाले. जवळ ये बरंच पॅच आहे तर तेच लावू, बघू आता काहीतरी करू. यो आजचा रेड ड्रेस, आजचा म्हणजे उद्याचा. त्याची थोडीशी तयारी आम्ही आजच करून ठेवतो, म्हणजे उद्या जास्त घाई व्हायला नको. चला आता करून घेतो मी आधी. ते पॅच चांगलं दिसतच नव्हतं तर आम्ही लावलंच नाही. आणि यो पण कानांचं होतं, ये घातलं तर ते पण जाम मोठं दिसत होतं, म्हणून आता घालायचा त्यात चालू आमचा. सगळी देवीची ज्वेलरी काढून बसल्यावर आता समजत नाही घालू. आता हे झुमका आम्ही देवीला घातलं, ते पहिलेच आणून ठेवलेलं होतं पण ते घातलंच नाही, तर आज चांगलं दिसत होतं म्हणून घातलं. ना देवीचा पूर्ण लुक मी तुम्हाला उद्याच दाखवीन, कारण सगळं गजरं वगैरे उद्या लावीन, तेव्हाच मी देवीचा पूर्ण लुक दाखवीन. माळीनबाई थांबतच नाही गजरा बनवायची. आता गुलाबाचा गजरा बनवला. हार पण बघा कसा, हार पण बनवले एवढं भारी. आम्ही हाराचा पण बिझनेस टाकू शकतो, जाम बिझनेस आम्ही केले. आता एक हाराचा राहिले तो पण करायला लागल. एकदम खूपसूरत. कोणाला पूजन असेल तर ऑर्डर द्या, भेटणार तर नाही बनवून, भल्याच सांगता. मम्मी पण आमची हसतं मी बोललो त्याच्यावर. तिला काहीतरी मला बोलायचं असेल पण तुझ्या लग्नाला पण मी असं हरवणार आहे. वाट बघत होती कॅमेरा बंद झाला. आता कॅमेरा बंद केला ना अजून काही पण जाम बोलेल ती मला. 11 वाजले आता, जाम कंटाळा पण आले. पहिले बिग बॉस चालू होता तर आमचा टाइमपास तरी चालू होता ना. बिग बॉस चालू होता तर मम्मीला पण कंटाळा आलेला की कवा एकदाचा बिग बॉस संपतं म्हणजे टाइमपास यांचा बंद होईल ना. मम्मीचा अजून हार बनवायचं चालूच आहे ना. आमचे पण मागं लागले एक एक हार बनवा, एक एक हार बनवा. मला तर जाम कंटाळा आले ना. पहिले भांडी घासायला मदत तरी करायची, बिग बॉस चालू होता तेव्हा. आता माझी मीच जाऊन भांडी घासून आलं एकटी. आज जास्त काही व्लॉग बनवायला पण नाही भेटला. दुपारी आलो तो नुसता डोका पण दुखत होता, उन्हान फिरून आलो त्याच्यामुळं. आता बनवले कसा बनवले माहीत पण नाही, ते एडिटिंग करतानाच मला सगळं समजेल ना. आजचा व्लॉग मी एंड करते. चला बाय.